हॅलो. सो आज आपण जातो आहे थोडं बाहेर आणि घरातून आत्ताच निघालो आहे. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. व्हॉईस ओव्हर दिला आहे आजही व्हिडिओला. ब्लॉग करायचे किंवा कॅमेरा हातात घेऊन पब्लिकसमोर उभं राहायची अजूनही हिंमत होत नाही आहे. व्हॉईस ओव्हरनेच आपण आपला व्हिडिओ आज स्टार्ट केलेला आहे. तर आता आपल्याला पहिलं स्टेशनला जायचं आहे. तर रिक्षाने पहिलं आपण जाऊया. तर कधी कधी मनात अशा खूप गोष्टी असतात ज्या आपण कोणाला सांगू शकत नाही किंवा आपल्याकडे कोणाचं नसतं सांगण्यासाठी. तर अशा प्रकारे व्हॉईस ओव्हर किंवा व्हिडिओ बनवून आपण आपल्या मनातल्या गोष्टी एक्सप्रेस करू शकतो. ती खूप छान गोष्ट आहे. खरं तर प्रत्येकाने ट्राय करायला पाहिजे. मनातलं काही दडपण असेल किंवा काही विचार असतील ते अशा प्रकारे मांडता येतात जगासमोर किंवा कोणाही समोर. जे लोक इंट्रोवर्ट आहेत किंवा काही लोकांना सोशल एन्झायटी असते, कॅमेरा लोकांसमोर पकडायची, ते लोक अशा गोष्टी ट्राय करू शकतात. व्हॉईस ओव्हर करून आपले व्हिडिओ क्रिएट करू शकतात. तर मलाही अशी कल्पना आली की आपण हे करून पाहावं. सो मी ह्या काही गोष्टी ट्राय करते आहे सध्या. तर स्टेशन आपल्या घरापासून एक 10-15 मिनटावरतीच आहे. तर आपण रिक्षाने गेलो आहे आणि स्टेशनला पोचलो आहे. तर आपल्याला आता तिकीट काढायचे आहेत. आणि हे जे ऑनलाईन तिकीटची सिस्टम आहे ती पण मी पहिलं कधी ट्राय केली नव्हती. तर मला दाखवली गेली. सो मी ट्राय केली आता. खूप खूप गोष्टी अशा आहेत ज्या मी कधीही ट्राय केल्या नव्हत्या, ज्या मी आत्ता ट्राय करते आहे आणि आता शिकते आहे. आणि माझं घर म्हणजे मालाडपासून मी कधीही बाहेर निघाली नव्हती. सो आत्ता मी एकटीनेही खूप प्रवास करते आहे. आणि खरंच मुंबईमध्ये राहून बाहेर न पडणं किंवा तिथल्या तिथे आपल्याच एरियामध्ये राहणे हे खूप चुकीचेच आहे असं मला वाटतं. आणि पडलं पाहिजे, बाहेर फिरलं पाहिजे. आपल्याला खूप गोष्टी कळतात. हिंमत होत नाही, घाबरायला होतं, बट ठीक आहे. मग ट्रेन आपली ॲक्च्युली मी मागच्या टायमाला पण गेली होती, बट 10:13ची काहीतरी ट्रेन होती आणि ती कॅन्सल अचानक झालेली. सो आपल्याला विरारला जायचं होतं आणि ट्रेनमध्ये खूप गर्दी होती आणि म्हणजे बसायलाही जागा नव्हती, एवढी गर्दी होती दुपारच्या टायमाला. खरं तर दुपारच्या टायमाला एवढी गर्दी नसते. सो ॲक्च्युली असा इन्सिडेंट पण झाला की म्हणजे एका छोट्या मुलाला एक बाई घेऊन बसलेली. सो मी तिला विचारलं की तुम्ही कुठे उतरणार आहेत. त्या बोलल्या मला विरार रोडला उतरणार आहे, पण त्या तिथे उतरल्याच नाही. मला असं वाटलेलं बसायला जागा मिळेल, पण ठीक आहे, मे बी त्यांचं प्लॅनमध्येच काहीतरी चेंज झाला असेल. इट्स ओके. आणि नंतर मग आपल्याला वसई रोडपासून ट्रेन थोडी खाली झाली, बसायला मिळाले. आणि माझी मम्मीसुद्धा बसलेली तिथे. तर म्हणजे जे बसलेले असतात त्यांनाही जे उभे असतात त्यांचा थोडाफार त्रास होत असतो. सो आपण बोललं पाहिजे जर आपल्याला एखादा त्रास होत असेल. आपण शांत राहतो किंवा बोलत नाही, त्यामुळे मग समोरच्यालाही कळत नाही की आपल्याला काय त्रास होतो आहे. त्यामुळे जर आपल्याला त्रास होतो आहे तर बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. तर आपण पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनला आणि तिथे आपल्याला उसाचा रस प्यायचा होता. उसाचा रससुद्धा पिलेला आहे. आणि थोडं काम होतं स्टेशनला, ते आपण केलं आहे. तिथून आपण पुढे निघालो आहोत आणि स्टेशनला 3 नंबरला उतरलेलो. सो आपल्याला ब्रिज क्रॉस करून पूर्ण चालायचं होतं 1 नंबरपर्यंत. सो आपण चाललो आहोत. व्हॉईस ओव्हर करणे किंवा व्हिडिओ बनवणे ही एक प्रकारची थेरपी आहे की आपल्या मनात खूप गोष्टी अशा साठलेल्या असतात ज्या बाहेर निघत नाही किंवा एक्सप्रेस करायला कोण नसतं. तर आपण अशा प्रकारे त्या गोष्टी एक्सप्रेससुद्धा करू शकतो आणि एक कॉन्फिडन्ससुद्धा बिल्ड होतो की गोष्टी आपल्या मनातल्या एका प्लॅटफॉर्मवरती आपल्याला मांडता येतात. तर प्रत्येकाने अशा गोष्टी ट्राय केल्या पाहिजे. आपण कधी आपल्या कम्फर्ट झोन सोडत नाही. त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघून काही गोष्टी ट्राय करणे किंवा शिकणे खरंच खूप गरजेचे असते.
आणि इंट्रोवर्ट असल्यामुळे आपल्याला आपल्या भावना मांडता येत नाही, कोणासमोर काही सांगता येत नाही. तर अशा प्रकारे त्या गोष्टी बाहेर निघतात आणि खूप मन असं हलकं होतं असं मला वाटतं. आणि आत्ताच्या ह्या चाललेल्या जनरेशनमध्ये साधं, सिंपल, सरळ, सोज्वळ असं काही राहिलेलंच नाही आहे. आणि आजूबाजूची लोकं बघता एवढं ते सगळं लबाड प्रवृत्ती वगैरे झालेली आहे की जशास तसं उत्तर देणं किंवा कोणालाही न घाबरता पुढे जाणं ही काळाची गरज वाटते आहे. आणि तसं राहणं खूप गरजेचं झालं आहे असं मला आत्ता वाटतं आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये काही असं जास्त नव्हतं, म्हणजे मनातल्या काही गोष्टी सांगायच्या होत्या. प्रत्येकाच्या आयुष्यात खूप दुःख असतात, प्रत्येकाच्या डोक्यात खूप विचार असतात आणि तेच घेऊन लोकं पुढे जात असतात आणि त्या दुःखातून आपल्याला मार्ग हा काढायचाच असतो आणि तसंच पुढे जायचं असतं. सो एवढंच होतं. सो पुढचा ब्लॉग पण आपल्या लवकरच येणार आहे आणि कोणतीतरी प्लेस तेव्हा एक्सप्लोअर करण्याचा माझा प्लॅन चालला आहे. सो आपण भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये परत. स्टेशनपासून उतरून पण आपल्याला थोडं चालायचं आहे, 10 मिनिटाचा रस्ता आहे. बाहेर खूप ऊन असल्यामुळे त्रास पण तेवढाच होतो. उन्हामध्ये बाहेर निघायचं बोललं तर खूप कंटाळा पण येतो, पण ठीक आहे. लोकांची पण काही मजबुरी वगैरे असतात, त्यामुळे त्या टायमाला बाहेर निघणं पण खूप गरजेचं आहे. मस्त वाटतं, पण थोडं रिलॅक्स वाटतं. प्लेस खूप छान आहे तिकडचा सुद्धा आणि अशा गोष्टी एक्सप्लोअर करायला पाहिजे. रोजच्यापेक्षा थोडं ऊन पण कमी होतं, त्यामुळे जास्त काही उन्हाचा असा त्रास झाला नाही. तरी चालायला लागलं 10-1 मिनटं तरी आणि पोचू आता आपण आपल्या प्लेसवरती आणि लवकरच भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. दुसरी कोणती प्लेस आपण एक्सप्लोअर करूया, तर मे बी लवकरच जीवदानी किंवा असं काही प्लॅन चालला आहे माझा. सो स्टे कनेक्टेड आणि व्ह्यूज आले तर प्लीज लाईकसुद्धा करा व्हिडिओला आणि तुम्हीसुद्धा सजेस्ट करा की कशा प्रकारे आपल्याला गोष्टी एक्सप्लोअर करता येतील किंवा काय गोष्टी आपल्याला व्हिडिओमध्ये मांडता येतील, असं काही तुम्हीसुद्धा मला एक्सप्लेन करा. आणि कीप सपोर्ट करत राहा. आपण अजून काही व्हिडिओ अपलोड करणार आहोत लवकरच. सो आपण आता पोचलेलो आहे त्या ठिकाणी. बोलत बोलत आपण चाललो आहे. सो भेटूयात आपण परत एकदा न्यू व्लॉगमध्ये. तिकडचा प्लेस खरंच खूप असा शांत आहे. ऊन तुम्ही बघताय, ऊन पण खूपच कमी आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईकसुद्धा करा आणि तुम्हीसुद्धा मला सजेस्ट करा. सो ठीक आहे, टेक केअर, बाय बाय, सी यू.